काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती, पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीस यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश. बुलढाण्यामध्ये इंधन टंचाईचा मोठा भडका, कॅनमध्ये पेट्रोल न दिल्यानं कर्मचाऱ्यावर तलवार आणि कोयत्यानं हल्ला, चौघांवरती गुन्हा दाखल तर शेगावमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी डिझेल अभावी टँकरने होणारा पाणीपुरवठा ठप्प, N5 परिसरातील जलकुंभावर टँकर उभे, पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हाधिकाऱ्यांसोबत या संदर्भात आता चर्चा करतील. परभणी या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी शेतकऱ्यांना सातबारा दाखवण्याची अट, आधार कार्ड आणि सातबारा दाखवल्या शेतकऱ्यांना 100 लिटरपर्यंत इंधन द्या, पुरवठा विभागाचे हे आदेश. पेट्रोल पंपांवरती शेतकऱ्यांना सातबाऱ्याचा अतिरिक्त बोजा कशासाठी, राजू शेट्टींचा सवाल. पंपावरती शेतकऱ्यांकडे सातबारा मागितल्यास कारवाई करू, कृषी मंत्री दत्ता भरणे यांचा हा इशारा. विधान परिषदेच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच, 17 जागांपैकी 12 जागा लढवण्यावर भाजप आग्रही. ठाणे नाशिकसह 7 जागांवरती शिंदेंच्या सेनेचा दावा, राष्ट्रवादी मात्र 3 जागांसाठी आग्रही. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी सुबोध मोहिते पाटील, अविनाश आदेक, प्रमोद हिंदूराव यांच्यासह काही नावांचा विचार. येत्या आठवड्यात अंतिम शिक्कामोर्तब होणार. भुजबळ देखील राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक अशी सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून संजय शिरसाटांची कानउघडणी, महायुतीमध्ये वाद होतील अशी विधानं नको, शिंदेंच्या या सूचना, सूत्रांची माहिती. पुण्याच्या भोर आणि शिरूर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली. भोरला जोडणाऱ्या नीरा नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावरती गुडघाभर पाणी साचलं. पहिल्याच पावसानं पुलावरील रस्त्याला ओढ्याचं. नागपूरसह विदर्भाला आता आज आणि उद्या उष्णतेचा लाटेचा इशारा. अकोला, अमरावती आणि वर्ध्याला तापमानाचा रेड अलर्ट, तर उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट.